मी अंगावर जातो आणि समाजाचा शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसणार आता? आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार? हे कसं शक्य आहे? कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार. काय कर चल मग मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार. आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार. आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना, झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो, योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो. विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत. आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला? नाही, पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपवला, पर्याय नाही. फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे. आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावं लागणार आहे. याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत. ह्यो कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो. ना ह्यो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे, कांड करायचं मागा लागतो. ह्यो ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे, कांड करायच्या मागा लागतो. आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना. फडणवीस साहेब, अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा, नार्को टेस्टचा आम्ही करतो. नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असत्या तर उद्या सुरू करा नार्को टेस्टच्या. गृह मंत्रालयाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा माननीय हायकोर्टाकडून किंवा माननीय सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे. तुम्ही नार्को टेस्टच्या परवानगी देऊन टाक, तयारी आपली. यांनी सीआयडी चौकशीची सुद्धा मागणी. अरे सीआयडी बेसरामान तुला काय आणायचं ताण? सगळ्यात भारी नार्को टेस्ट म्हणतात ना, होऊ दे. आम्ही तर अर्ज करतोच, पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असेल कायद्यात तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची. होऊ द्या, मग इथं होऊन द्या ना, मग होऊन द्या. चला मी जर काही केलं असेल ते म्हणतात ते तू हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच. सुरू नार्को टेस्ट. आणि हॅलो, एक सांगायचं राहिलंय, मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं, पुन्हा आता एकदा सांगतो, मी बरोबर सगळं करतो. जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो, तसं मी सगळं व्यवस्थित करतो. विश्वास ठेवा. तुम्ही फक्त शांत राहा. माझी सगळ्यांना विनंती, अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड, तुम्ही फक्त शांत राहा. तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं, मला तुम्हाला मोठं करू द्या, तुम्हाला अडचण येत नाही. आणि कुठं तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं, सगळ्यांनी. माहिती आली आहे की आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे. आणि ती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्याचं तर कामच आहे ते, कोणी धान्याने त्याचा धंदाच ते फोन करणं, फोन करायला लावणं, त्या लोकांना पळून देणं, त्यांना साथ देणं. हे मंत्रिपदाचा उपयोग करून अजितदादाचा पक्ष डबघाईला आणला आणि हे डागा आता फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा जाणार आहे. त्याच्यामुळं हे काय म्हणते त्याला नाही मोजित मी, पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे. हे नाचके निघाले, नालायक निघाले. घरच्यांनी लेकरांनी काय केलं? माझी नियत वाईट नाहीये. घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका. करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा. मी सकाळी सांगितलंय तुम्हाला, हे विकृत हे नसक्या मानसिकतेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही बघून द्यायचं. याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत. त्याच्यासाठी आता सरकार आहे, मी आहे, आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची 6 कोटींची. काही ताण नाही घ्यायचं. तुमचं कायदेशीर लोकशाहीप्रमाणे फक्त बाकीचं हल्ले फुल्ले काही नाही करायचे. त्यांना लगेच संरक्षणला कुठं कायला मग टूर निघतील पुढे बी पोलीस घेऊन यांना फक्त एवढं ना आधी
जीवावर बेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. आमच्या आता जीवावर बेतलंय. आता याचा छडाच लागला पाहिजे. पाटील तुम्ही सकाळपासून शांत राहा असं म्हणताय, मग त्यावर धनंजय मुंडे यांनी असं हे म्हटलं त्याचं जाऊ तिकडे. की शांत राहा म्हणण्याचं काम करते का पेटवण्याचं काम करते? सगळ्याला माहिती तू काय काय केलेलं आहे आता. मराठ्यांना शांत राहा म्हणून मग काय म्हणू? समाज माझा गरम आहे. कोणाची चटणी भाकर कोण जगणार आहे स्वाभिमानानं. ते कोणाच्या वाटा जात नाही, त्याला सहन का होत नाही? कारण आम्ही कोणाचे मिंदे नाहीत ना. काबाड कष्ट करून लेकरं बाळ मोठे केलेले लोक आहेत आम्ही. आमची प्रतिष्ठा आम्ही वाढवली. हे उलट आमच्या समाजाला हिनवते, आबरू काढते. समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करीत. त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा. आणि करणार कोण आहेत? त्याला प्रशासन आहेच ना. आम्ही का नाही म्हणतो काय? असतलच कुणी काही मोगम जाणून बुजून करणारी पण असू शकतं कुणी. प्रशासन कशाला? पोलिस करतील ना कारवाई. बाकी कोण